राज्य निवडणूक आयोगानं नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुका जाहीर केल्यामुळे जिल्ह्यात निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे। जिल्हा प्रशासनानेही तयारी सुरू केली आहे। येत्या निवडणुकीत 27 नगर परिषद आणि नगरपंचायतींमधील एकूण 546 जागांसाठी मतदान होणार आहे। निवडणूक प्रक्रियेदरम्यान 4000हून अधिक कर्मचारी तैनात केले जातील अशी माहिती जिल्हाधिकारी विपिन इटनकर यांनी बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली। आपल्या जिल्ह्यामध्ये जवळपास 27 ठिकाणी लोकल बॉडीचे इलेक्शन होत आहे। यामध्ये जवळपास 374 प्रभाग आहे, 546 सदस्य संख्या जे निवडणुकीला पार पाडणार आहे। त्यानंतर 27 अध्यक्षपदांसाठी इलेक्शन होणार आहे। या सगळ्या प्रक्रियेमध्ये जवळपास 7,32,132 मतदार राहील याच्यामध्ये। त्यानंतर जवळपास 891 मतदान केंद्र याच्यामध्ये आहे। 27 निवडणूक निर्णय अधिकारी आहे, 27 अतिरिक्त म्हणजे ARO त्याच्यामध्ये राहील आणि डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली जवळपास 4,500 ते 5,000 निवडणूक अधिकारी कर्मचारी याच्यामध्ये पार्ट घेणार आहे। या इलेक्शनसाठी लागणारं साहित्य BU CU सगळं आपल्याकडे मुबलक प्रमाणामध्ये उपलब्ध आहे। त्याचं FLC सुद्धा झालेलं आहे, त्याचा आता डाटाबेस तयार करणं सुरू आहे। त्यामुळे नागपूर जिल्ह्यातली सगळे ARO RO सगळी टीम तयार आहे। फक्त आता एकच आपल्याला विनंती आहे की ज्या प्रकारे आपण लोकसभा आणि विधानसभामध्ये आम्हाला मतदान वाढवण्यासाठी मदत केली, त्याच धर्तीवर येणाऱ्या इलेक्शनमध्ये पण मोठ्या प्रमाणामध्ये प्रशासनासोबत आपण खांद्याला खांदा लावून काम करून जास्तीत जास्त मतदारांना पोलिंग स्टेशनपर्यंत आणून मतदान करण्यासाठी प्रवृत्त आपण करावं। थँक्यू।